भारतीय जनता पार्टी शाखा वेहळे व वेहळे गावचे प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक सूर्यकांत दादाजी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य दिव्य उद्घाटन मोठ्या आनंदात पार पडले। तर यावेळी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक संजय देवराम भोईर व भाजपा दक्षिण मंडल अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टी शाखा वेहळे व सूर्यकांत दादाजी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या आनंदात पार पडले असून यावेळी समाजसेवक सूर्यकांत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील ग्रामस्थ व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। वेहळे गावचे प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक सूर्यकांत दादाजी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून गावातील अनेक समस्या सोडवल्या जातील तसेच भारतीय जनता पार्टी शाखा वेहळेच्या वतीने गावातील अनेक विकास कामांना वेग मिळावा या उद्देशाने सुरुवात केली आहे। तर चला पाहूया यावेळी भारतीय जनता पार्टी शाखा वेहळे व समाजसेवक सूर्यकांत दादाजी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत देखील व्यक्त करत समाजसेवक सूर्यकांत दादाजी पाटील यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या। आज सूर्यकांत पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन त्या ठिकाणी समारंभ आहे। पक्षाचंही कार्यालय त्या ठिकाणी आहे आणि बिझनेसचंही त्या ठिकाणी कार्यालय आहे। सूर्यकांत पाटील यांच्या संदर्भात जर सांगायचं गेलं तर आज अतिशय कष्ट करून आणि व्यवसाय करण्याच्या माध्यमातून आज या संपूर्ण भागामध्ये ठाण हे फक्त भिवंडी नाही ठाणेही आहे आणि ठाण्यामध्ये चांगल्या पद्धतीचा बिझनेस त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून चालतो आणि अतिशय प्रेमळ आणि हसरा स्वभाव त्या ठिकाणी आहे आणि त्या ह्याच्यातनंच आज त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि ह्याच्यामध्ये पक्षाचं कार्यालय जो आज उद्घाटन झालेलं आहे की पक्षाने जी दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी जी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचं काम सूर्यकांत पाटील यांच्या माध्यमातून होतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम नियोजनबद्ध काम सूर्यकांत पाटील यांचं पक्षाच्या माध्यमातूनही त्या ठिकाणी चांगलं काम होतं आणि चांगलं सहकार्य आज कपिल पाटील साहेब असतील, बबलू शेठ त्या ठिकाणी असेल, यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज अतिशय चांगल्या पद्धतीने या भागामध्ये जी डेव्हलपमेंट आणि काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि तशाच पद्धतीचं आपल्या सर्वांना सहकार्यांना बरोबर त्या ठिकाणी घेऊन चालण्याचा जो प्रयत्न त्या ठिकाणी आजपर्यंत केलेला आहे मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की आज आपण जे काम त्या ठिकाणी करत आहोत त्यासाठी आमचं जे सहकार्य त्या ठिकाणी आपल्याला लागेल ते सहकार्य देण्याच्या संदर्भात आम्ही तुमच्या बरोबर असणार आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बिझनेसही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हावं आणि या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन चालू चांगल्या पद्धतीने काम करावं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम जो चालू आहे त्याला मला मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा। एक कसं आहे की कार्यालय ज्यावेळेस आपलं उद्घाटन होतो आणि खुलला जातो पक्षाचं काम आणि ज्या गावात आपण ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतो तर आपण चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर गावाला आपल्या बरोबर त्या ठिकाणी असतात आणि ह्या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी जर बघितल्या तर आम्ही ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करतो तसंच काम त्यांनी ह्या भागात काम करण्याचा तो प्रयत्न केलेला आहे। मी त्यांच्या निवडणुकीला त्या ठिकाणी मी येतो आणि त्या ह्याच्यातनंच त्यांच्या पद्धतीची जी कामं आणि त्यांच्या सहकाऱ्यांची जी कामं त्या ठिकाणी आहे त्यांची सौभाग्यवती आज सदस्य त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी आहे आणि त्या ह्याच्यात चांगली भरारी त्या ठिकाणी आहे त्यांच्याबरोबर असणारे जे सहकारी त्या ठिकाणी आहे त्यांची त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे आणि ग्रामपंचायतचं काम चालू आहे। आता जर निवडणूक लागलेली असती तर चांगली रेलचेल त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळाली असती। आमच्या महानगरपालिकेच्या निवडणूक संपतात त्याच्यानंतर मग ग्रामपंचायत आणि या सर्व ज्या निवडणुका होतात मग ह्या भागात ग्रामीण भागात जी ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी होतं तर ती पद्धत आणि आमच्या शहरामधली जी पद्धत आहे त्याच्यातनं जे शहरातले मतदारसंघ ज्या ठिकाणी जेवढा ज्या पद्धतीचा असतो ते पण ग्रामपंचायतला तेवढं मतदारसंघ नसतो तो 10,000 15,000च्या खाली त्या ठिकाणी असतो त्याच्यातनं चांगली या हवात आपली जी डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करतात या भागातली जी कामं कपिल पाटील साहेब ज्यावेळेस त्या ठिकाणी खासदार होते त्यावेळेस ज्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी या भागात झालं आणि त्यांनी सहकार्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जास्त फायदा घेऊन आणि या भागात डेव्हलपमेंट त्या ठिकाणी ज्या पद्धतीची चालू आहे तशी त्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी सूर्यकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे। त्या याच्यासाठी त्या ठिकाणी त्यांना जी मदत लागेल ती मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्या बरोबर असणार। सूर्यकांत पाटील यांनी खास करून देवेशजी पाटील आमचे नेते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ऑफिसच्या भारतीय जनता पार्टी या कार्यालयाचे उद्घाटन केले आहे तसेच त्यांनी स्वतःच्या बिझनेसचं देखील केलं आहे। मी एवढ्या शुभेच्छा देतो या ऑफिसच्या मार्गातून जे काही लोकांच्या अडीअडचणी येतील
जनतेचे समस्या सोडवण्याचे काम या ऑफिसमधून होईल अशा त्यांना शुभेच्छा देतो. तसेच त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश प्राप्ती लाभो या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून शुभेच्छा देतो. तसेच या लोक जनतेची समस्या सोडवण्यासाठी त्यांना ज्या काही अडचणी येतील त्या त्यांच्याकडनं सुटवण्यासाठी तसेच कपिल बडे साहेब हे त्यांच्या सतत पाठीशी उभे असतात आणि यापुढे देखील आम्ही त्यांना कुठे काय अडचण असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी गवाही तुम्ही 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.